नमस्कार. आज आपण कुरमुऱ्याचे गिरमिट करत आहोत. आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं आपला वडापाव फेमस आहे, तसं कर्नाटकमध्ये कुरमुऱ्याचं गिरमिट फेमस आहे. त्याच्यासाठी हे सर्व साहित्य आहे आपल्याकडे घेतलेलं आहे. आपण त्यासाठी आपण 4-5 कांदे घेतलेले आहेत, 2-3 टोमॅटो घेतले आहेत, एक 5-6 मिरच्या घेतल्या आहे, कढीपत्ता घेतले आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि फोडणीसाठी राई जिरं घेतलेलं आहे आणि मीठ आणि हळद घेतलं आहे. आणि त्याशिवाय हे भाजकी डाळ आहे ना, ते जरा भाजून त्याची आपण पावडर केलेली आहे. आता गिरमिट करण्यासाठी आपण कढई ठेवलेली आहे आणि 4-5 चमचे तेल घालून आता आपण फोडणी देतोय. राई घातलेली आहे, आता आपण जिरं घातलेलं आहे, मिरची, कढीपत्ता, राई, जिरा घालून आपण कांदे घातलेले आहे. आता कांदे चांगले वाफवून घ्यायचे. आता कांदे वाफताना आपण जरा मीठ घालूया. हे कांदे कसं पटकन वाफणार मीठ घातलं की. आता मग झाकण ठेवूया. आता कांदे चांगले वाफलेले आहेत. आता आपण टोमॅटो घालूया याच्यामध्ये. आता जरा परतून घेऊया आपण. आता परत एकदा आपण याच्यावर झाकण ठेवूया. आता कांदे चांगले दबलेले आहेत. आता त्यामध्ये आपण हळद पण घालून घेऊया. त्यामध्ये थोडी कोथिंबीर पण घालूया आपण आता सध्या. आणि त्याच्यानंतर मग लास्टला आपण परत गिरमिट करताना नंतर परत आम्ही घालूया कोथिंबीर. आणि आता आपण लिंबूचा रस पण पिळूया. जरा हळद घालू थोडंसं. आता आपण लिंबू पिळूया. अर्धा लिंबू घेतलेला आहे, अर्धा आता पिळायचं, अर्धा नंतर पिळूया आपण गिरमिटमध्ये घालताना. आता आपण अर्धा लिंबू पिळलेला आहे. आता परत एकदा आपण चांगलं वाफवून घेऊया. परत 2 मिनिटं आपण ठेवूया, झाकण लावूया 2 मिनिटं. आता गिरमिटी तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि रूम टेम्परेचरवर आल्यावर आपण गिरमिट करायला घेऊया. गिरमिटची बिरमिटी तयार आहे. आता आपण त्यात जरा साखर घालूया. जरा टेस्टीला साखर घातल्याने एकदम छान दिसतं. आणि आता थंड झालेलं आहे, रूम टेम्परेचरवर आलेलं आहे. आता आपण हे जरा कालवूया. गिरमिट तयार करूया आता आपण. आता एक बाउल मी ते कुरमुरे घालते टोपामध्ये. आता तुम्हाला बनवून दाखवते. आता आपण गिरमिटी या कुरमुऱ्यामध्ये आपण घालून घेऊया 3 ते 4 चमचे. आपल्याला जेवढा अंदाज असेल ना त्या प्रकारे आपण करूया. मग आता हे पूर्ण कुरमुऱ्यामध्ये असं हलवायचं पूर्ण. आता आपल्याला वाटलं की अजून घालायचं तर अजून घालू शकतो. आपल्याला जेवढं पाहिजे गिरमिटी तेवढं पण घालू शकतो याच्यामध्ये. आता आपण यात भाजकी डाळचं पावडर घालूया. बघून आपल्या अंदाजाने आपण घालायचं, आपल्याला किती पाहिजे ते तेवढं. आणि यात जरा कोथिंबीर घालूया आपण. आता आपण सर्व करूया. आता हे कुरमुऱ्याचं गिरमिट तयार झालेलं आहे. आता हे लिंबू पिळून आपण खायचं आणि झाल्या ताबडतोब खायचं. गिरमिटची बिरमिटी तुम्ही जर रेडी करून ठेवली तर तुम्ही कधीही तुम्हाला भूक लागली, काही लागलं तर तुम्ही कुरमुरे घेऊन त्याच्यामध्ये बिरबिटी घालून तुम्ही स्वतः खाऊ शकता. आता तुम्ही नाश्त्यामध्ये वगैरे असं खाऊ शकता. हे कर्नाटकमध्ये असं बाहेर मिळतं खायला. बाहेर असं चौपाटीला फिरायला गेले, कुठे बाहेर गेले तर तिथे हे मिळतं खायला. आपण इथे कसं वडापाव वगैरे बाहेर घेऊन खातो, भेळ खातो, त्याप्रमाणे हे एक नवीन आयटम आहे. ह्याला गिरमिट नाव आहे कर्नाटकमध्ये. एकदा तुम्ही खाऊन बघा,
करून खाऊन बघा आणि नंतर मला कमेंट करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल ना तर तुम्ही सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.